अंडर होतो की तो काय सांगेल त्या गोष्टी आपण करत होतो. त्यानं जसं सांगितलंय तसं एक गुलामचं म्हणतो, जसं की ऐकायचं. जे काय सांगत आहे, इकडं म्हटलं की तिकडे जायचं, ते कर म्हटलं की करायचं. या सर्व गोष्टी आपल्याकडून होत होत्या आणि काही पाप देखील आपण त्या सैतानाच्या अटॅक मध्ये होतो तेव्हा करत होतो. एक वचन आपण बघणार आहे, रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 17 आणि 18 दोन वचन आपण बघूया. रोमकरास पत्र 6वा अध्याय 17 आणि 18 वचन. तुम्ही पापाचे दास होता, पण ज्या शिकवणीच्या पद्धतीवर बांधले तिच्याप्रमाणे तुम्ही मनापासून वागणूक केली आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे दास झाला, म्हणून देवाची स्तुती असते. आमेन. बघा, दोन वचन आपल्याला सांगत आहे की गुलामगिरीवरून केलेला बोध. 17 वचन आपल्याला सांगत आहे की तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले. वचन 17 आपल्याला सांगत आहे पापाचे गुलाम. याच्या आधी आपण या ख्रिस्ती जीवनामध्ये यायच्या आधी आपण सैतानाचे गुलाम होतो. सकाळी उठल्यापासून त्या दगडाला आपण सर्व गोष्टी, पूजा पाठ, हे सर्व गोष्टी आपण करत होतो. त्याच्यानंतर पुढे जाऊन उपवास, आठवड्यातून 4 दिवस आपले उपवास असायचे की देवाला हे चालतंय, त्या मूर्ती पूजा करायची आणि त्या अधीन होतो आपण. व त्या उपवासाला हेही खायचं नाहीये, तेही खायचं नाहीये, ते खाल्लं तर अनर्थ होईल, ते खाल्लं तर पाप येईल. याही गोष्टी आपण उपवास करत असताना करत होतो. म्हणजे त्याचं एक ऍडिक्शन आपल्यामध्ये होतं, त्याच्यामध्ये आपण अडकत गेलो होतो. ते गुलाम आपल्याला त्यानं करून घेतलं होतं. पायी चालत जायचं, या गोष्टी करायच्या, मूर्ती पूजा करायची, याचं गुलामगिरी आपण त्याची करत होतो आणि त्याप्रमाणे आपण वागत होतो. आज आपण या ख्रिस्ती जीवनामध्ये आलेलो आहोत. देवानं आपल्याला गुलाम केलेला आहे का? त्याचं पुत्र आणि कन्या म्हणजे त्याचा मुलगा आणि मुलगी म्हणून आपल्याला त्यानं निवडलेलं आहे. त्यानं आपल्याला निवडलेलं नाही, म्हणजे आपण त्याला निवडले नाही, तर त्यानं आपल्याला निवडले आहे. पुत्र आणि कन्याचं आपल्याला काय दिलेला, वाटा दिलेला आहे. आपल्या बापासारखं तो सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात आपल्या सर्व गोष्टी करत असतो. गुलामगिरीसारखं तो वागवत नाहीये. किती जरी पाप झाली तरी तो आपल्या कोणत्याच गोष्टीची आपल्याला पनिशमेंट करत नाही. जरा जरी क्षमा मागितली, पश्चाताप जरी आपण केला, तरी देखील आपल्याला लगेच पापाची क्षमा होत असते. गुलाम म्हणून ठेवलेला नाही, तर आपल्याला एक मुलगा आणि मुलगी म्हणून त्यानं सांभाळलेला आहे. पण मूर्ती पूजा करत असताना आपण सगळ्या गोष्टीचं पालन पोषण केलेलं आहे. सगळ्याच गोष्टीचं करायचं नाही तर करायचं नाहीच, हे खायचं नाही तर खायचं नाही. आज आपल्याला कुठलं देवाने सांगितलेलं आहे काय? हे खाऊ नका, देवाने फ्रीडम दिलेलं आहे, सगळं फ्री अगदी. हे खाऊ नका, ते खाऊ नका. या ख्रिस्ती जीवनामध्ये आपण आल्यानंतर कुठल्याच गोष्टीचं आपल्याला बंधन नाही आहे. देवाने सगळ्या गोष्टी फ्री सोडलेल्या आहेत आपल्याला. फक्त काही ज्या 10 आज्ञा घालून दिलेल्या आहेत त्या फक्त काटेकोरपणानं करायच्या आहेत, एवढंच देवाने सांगितलेलं आहे. तर दुसरे एक वचन सांगत आहे आपल्याला 18 नंबरचं वचन, आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झाला, म्हणून देवाची स्तुती असो. आमेन. किती छान वचन आहे की पापापासून मुक्त होऊन. आता त्या झालेल्या गोष्टींकडे आपल्याला वळावंसं वाटतंय का? ज्या आधी ज्या गोष्टी आपल्याकडे होत्या त्या आपल्याला ऐकावंसं पण वाटत नाही, बघावंसं पण वाटत नाही, तिकडे जावंसं पण वाटत नाही. कुणी काय सांगत असेल तर आपल्याला कान बंद करून घ्यावेसे वाटतात. आणि आपल्याकडून ज्या गोष्टी होत होत्या, चाड्या करणं, लबाडी करणं, खोटं बोलणं, याही आपल्याला करू वाटत नाही. त्या आधीचा स्वभाव आपण सगळा विसरलेला आहोत. ज्या वेळेला आपण या प्रभू भोजनामध्ये देवाने दिलेले 2 विधी कोणते आहेत? बाप्तिस्मा आणि प्रभू भोजन. बाप्तिस्मा झाल्याशिवाय आपण या शरीर आणि त्याचं रक्त पिण्यामध्ये आपण सामील होऊ शकत नाही. तर नक्कीच देवानं सांगितलेले की आणि या पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालेले आहात. देवाचं आपण सगळ्या गोष्टी नीतिमान या ख्रिस्ती जीवनामध्ये आलोय तसं आपण नीतिमानच झालेला आहे. सार्वकालिक जीवन देवानं आपल्याला दिलेलं आहे. तर देवाची स्तुती असो यासाठी. खरंच ज्या ज्या वेळेला आपण या गोष्टी करत आहे त्यावेळेला देवाचं नामस्मरण, देवाची स्तुती आपण केली म्हणजे करणं तितकंच गरजेचं देखील आहे. आणि अशी पाप आपल्याकडून होऊच नये किंवा तसे व्यक्ती आपल्यामध्ये येऊच नाहीत आपल्या संपर्कात, ज्या की गुलामगिरीकडे नेणाऱ्या असतील. त्यासाठी देवाला आपण काय करायचं आहे? स्तुती द्यायची आहे. खरंच देवाने हे सुंदर वचन या प्रभू भोजनामध्ये सामील होण्यासाठी, या मेजमध्ये सामील होण्यासाठी आज मला दाखवलं आणि ते तुमच्यापर्यंत सांगण्यासाठी देवाने मला उभं केलं. यासाठी देवाच्या नावाला धन्यवाद देत आहे. नेत्र आपण बंद करूया आणि देवाच्या नावाला धन्यवाद मानूया. धन्यवाद देत आहे स्वर्गातल्या प्रेमळ बाप्पा. खरंच हे सुंदर वचन तू आम्हाला दिलंस की कोणाचे गुलाम नाही तर पुत्र आणि कन्या म्हणून आम्हाला तू नीतिमान असं ठरवलेलं आहेस.
वय माझ्या राजा आजपासून आम्ही कुणाची गुलामगिरी करू नये तर प्रभू परमेश्वर पित्या तुझ्या अधीन राहून तुझी स्तुती आमच्या मुखातून होण्यासाठी तुझ्या ज्ञान बुद्धीचा पुरवठा आम्हाला नेहमी कर आणि या मेजामध्ये सामील होत असताना तुझं रक्त आणि शरीर आम्ही घेत असताना तुझ्यासारखं तुझ्या प्रतिरूपेचं आम्हाला पवित्र असं कर सर्व पापांपासून प्रभू परमेश्वर पित्या आज पश्चातापूर्वक आज सर्व पाप आम्ही आमच्या पदरी घेत आहोत इथून पुढे आमच्याकडून होऊ नयेत असंही आम्हाला नीतिमान कर माझ्या राजा तू करतोयस तुला आभार आणि धन्यवाद देत आहे सर्व आदर सर्व महिमा आणि गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू माझ्या उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावाने मागते आमेन आमेन